आपल्याला माहिती आहे 2 दिवस अगोदर देखील नाशिकचा दौरा झाला। आज पुन्हा चांदवड, त्याचबरोबर धुळे, मालेगाव असा दौरा जो आहे तो आज आहे आणि या दौऱ्यामध्ये 7 विधानसभा ह्या आम्ही कव्हर करणार आहोत। गेल्या 2 दिवसा अगोदर 6-7 विधानसभा झाल्या। महाराष्ट्रभर हा दौरा चालू आहे, जिथे जिथे जिल्हा परिषदा निवडणुका आहेत आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे की सगळ्यांनी होईल तितकं गाड्या ज्या आहेत त्या आपल्या कॅनवामधून कमी केल्या पाहिजे, जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला पाहिजे आणि मला वाटतं आता नाशिकला चांदवडला येण्यासाठी ट्रेनचं ऑप्शन्स देखील खूप जास्त आहेत। तर आज आम्ही सगळे लोक जे आहेत हे ट्रेननी प्रवास केलेला आहे। मला वाटतं आणि वंदे भारत महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारत सरकारचा, ज्याच्यामुळे ट्रेन्सला एक वेगळं वलय जे आहे ते प्राप्त झालं आणि आज वंदे भारत म्हणजे बाहेर इंटरनॅशनली जर तुम्ही युरोपमध्ये ट्रॅव्हल केलं, जो अनुभव जो आहे तो ज्या ट्रेन्समध्ये बसल्यानंतर आपल्याला येतो तसाच अनुभव जो आहे हा वंदे भारतचा देखील आहे। मी लोकांना देखील आवाहन करतो की जिथे जिथे वंदे भारत आहे किंवा कुठल्या ज्या ट्रेन्स आहेत, आज ट्रेन्स पण मॉडर्न होत आहेत, अपग्रेड होत आहेत, चांगल्या सुविधा ज्या आहेत ते भारत सरकारकडून ट्रेन्सच्या माध्यमाने देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहेत। तर याचा देखील वापर जो आहे तो आपण जो आहे पुरेपूर जो आहे तो जिथे जिथे अवेलेबल असेल, आपल्याला जिथे जिथे ऑप्शन असेल तिथे हा ऑप्शन जो आहे तो एक्सप्लोअर केला पाहिजे। 1 महिन्याचा इंधन अशा पद्धतीची माहिती मंत्र्यांनी दिलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर एकूणच कशा पद्धतीने आता इथून पुढे आपण इंधनाची बचत सगळ्यांनीच काटकसर जी आहे ते इंधनाची केली पाहिजे। आज जी परिस्थिती स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये आहे आणि युद्धजन्य परिस्थिती मिडल ईस्टमध्ये असल्यामुळे हा त्याचा प्रभाव जो आहे हा भारतावरती झालेला आहे, कारण की मॅक्झिमम ऑइल इम्पोर्ट जे आहेत ते आपण त्या ठिकाणीहून करत असतो, पण त्याचबरोबर रशियामधून देखील ऑइल जे आहे ते इम्पोर्ट भारत करतं मोठ्या प्रमाणामध्ये। रशिया असेल, बाकी 40 वेगवेगळे देश असतील तिथून देखील करतोय। सरकारच्या माध्यमाने तेलाचे दर आणि त्याचबरोबर डिझेल पेट्रोलचे दर हे नियमित ठेवण्यामध्ये आतापर्यंत सरकारला जे आहे यश प्राप्त झालेलं आहे, पण सगळ्यांनी जे आहे हे काटकसर जे आहे ते करून या सगळ्या गोष्टी जे आहे ते इंधन वापर जे आहे ते केलं पाहिजे। सरन्यायाधीशांनी असा केला होता, त्यानंतर तरुणाईमध्ये आक्रोश बघायला मिळतोय आणि कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक अकाउंट सोशल मीडियावर सुरू करण्यात आलं। सोशल मीडियावरती काय काय चालतं त्याच्यावरती आता आपण भाष्य करू शकत नाही। विधान परिषद निवडणूक झालेली आहे, भाजपने जिथे आपण आली कशी रणनीती असणार? तुम्ही काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं। मुख्यमंत्री म्हणाले की सगळे तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत हे बसून चर्चा करतील आणि कुठे कुठे कोण कुठे लढेल हे त्याच्यावरती जे आहे ते लवकरच चर्चा होऊन त्याच्यावरती आपल्याला माहिती पडेल। नाही, काही फॉर्म्युला ठरलेला नाही। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय बसतील आणि ते ठरवतील की बाबा कुठल्या जागा, गेल्या वेळेस कोणी किती जागा लढल्या होत्या, आता किती जागा कोण लढणार आहे बदललेल्या परिस्थितीनुसार। तर मला वाटतं लवकरच तुम्हाला कळेल। नाशिकमध्ये जागा आहे, तुमचं म्हणणं आहे की आमची मतदारसंख्या जास्त आहे त्यामुळे नाशिकची जागा आम्ही लढवणार। कोण बोलला असं? भाजपची स्थानिक मागणी करतायत। बघा, स्थानिक कार्यकर्ता जो आहे हा मागणी करत असतो, निर्णय जे आहे ते वरिष्ठ घेत असतात। दादा, तुमचा दौरा आता ज्या भाषण ऐरणीवर आलाय, अगदी कवडीमोल भाव मिळतोय, शेतकरी खरं तर मला असं वाटतं आता केंद्राची देखील कमिटी या दौऱ्यावरती आलेली आहे दर निश्चित करण्यासाठी आणि काय परिस्थिती आहे कांद्याची, कांदा उत्पादकाची। तर मला वाटतं त्याच्यावरती कमिटी अभ्यास करून लवकरच त्याच्यावरती तोडगा जो आहे तो काढला जाईल। गेल्या काही दिवसापासून ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा होते, आपल्याला राजाभाऊ वाजे भेटले, आष्टीकर मुख्यमंत्र्यांना भेटला आहेत, काही घडामोडी येत्या काळात बघायला मिळते। तर तुम्हाला कसं सांगणार? नीट पेपर फुटी प्रकरणी शिवाय अनेक खासगी क्लास चालक जे आहेत त्यांना अटक होती आहे, ही संपूर्ण यंत्रणा फुलप्रूफ करण्यासाठी काय करावं असं म्हणतो? मला वाटतं केंद्र सरकारच्या माध्यमाने त्याच्यावरती पावलं जी आहेत ती ऑलरेडी उचलली गेलेली आहेत। येणाऱ्या काळामध्ये हे सगळे पेपर फुटीचे प्रकार होणार नाही, ह्याच्यावरती केंद्र सरकार जे आहे हे पूर्ण धोरणात्मक निर्णय असेल किंवा कठोर कारवाई असेल। आता देखील आपल्याला माहिती असेल की
जी कोणी लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड होती ते सगळ्यांना जे आहे ते अरेस्ट करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती कडक अशी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि भविष्यामध्ये हे प्रकार घडणार नाही याचं देखील दक्षता जी आहे ती केंद्र सरकार घेईल. दादा, विधान परिषदेला आपल्या पक्षाचे काय क्रायटेरिया असणार आहे उमेदवारासाठी? आता सगळ्या बघा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निर्णय ज्या शिंदे साहेब घेत असतात आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता बघा आत्ताच आपल्याला जूनपर्यंत मला वाटतं 1 जूनपर्यंत फॉर्म भरायचा आहे. तर दिवस काय लांब नाही आहेत. आज किती 21 तारीख आहे. तर महाराष्ट्रात एकूण 6 जागांवर आपण काल एकनाथ शिंदे साहेबांनी तसं सूचक वक्तव्य पण दिल्लीमध्ये केलेलं आहे. नाशिक, परभणी, संभाजीनगर फिरून तेच उत्तर येतं की वरिष्ठ बसतील आणि त्याच्यावरती जे आहे ते चर्चा करतील. छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांकडे मागणी केली आहे. कुठल्याही परिस्थितीत ही जागा यावेळेला शिवसेनेला देऊ नका अशी मागणी त्या ठिकाणी होती आहे. कार्यकर्त्याची मागणी स्वाभाविक असते. कार्यकर्त्याला वाटतं आपण सगळ्या जागा लढल्या पाहिजे. कार्यकर्त्याला वाटतं वेगवेगळ्या निवडणुका लढला पाहिजे. कारण की कार्यकर्ता जो आहे तो वाट बघत असतो गेले अनेक वर्ष. पण महायुतीचं सरकार आहे आणि ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुतीमध्ये लढल्या जातील. आपल्या कार्यकर्त्यांची काय मागणी? आपण जी चर्चा करतात जिल्ह्यामध्ये नाशिक मी तुम्हाला ते सांगितलं ना, कार्यकर्त्याची मागणी स्वाभाविक असते. प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा पक्ष मोठा झाला पाहिजे, त्याच्या पक्षाचा आमदार अजून एक वाढला पाहिजे, हे प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. पण महायुतीमध्ये असल्यामुळे आपण महायुती म्हणून कशा प्रकारे एकत्र येऊन लढू शकतो याच्यावरती जास्त भर जो आहे तो सगळ्या नेत्यांचा असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.